संगमेश्वर तालुक्यामधील कासे गावामध्ये चिखलामध्ये बैलजोड्यांचा थरार पाहायला मिळाला। शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी कासे गावामध्ये शेत नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। गावागावामधील शेतकरी आपल्या बैलजोड्या या स्पर्धेसाठी घेऊन आले होते। यामध्ये 80 पेक्षा अधिक गावठी तसेच घाटी बैलजोड्या सहभागी झाल्या। ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह तरुण वर्गही उपस्थित होता आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कंट्रोल मध्ये जोडी येतोय कशी बघा, अंतिम रेषेकडे जोडी येते 20-4 लांबच पल्ल्याचं मैदान कोकणात सध्या नांगरणी स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचा ओढा शेतीकडे सध्या कमी होतोय आणि तो ओढा शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा ओढा शेतीकडे वळावा यासाठी ठिकठिकाणी नांगरणी स्पर्धांचं आयोजन केलं जाते। आपण सध्या आहोत कासाई गावामध्ये आहोत आणि या कासाई गावामध्ये देखील नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 80हून अधिक बैलजोड्या ज्या आहेत त्या या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यामध्ये गावठी बैलजोड्या असतील, त्याचप्रमाणे घाटी बैलजोड्या असतील, त्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। जवळपास 60हून अधिक या गावठी बैलजोड्या आहेत, त्याचप्रमाणे 20हून अधिक या घाटी बैलजोड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचं विशेषतः आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत इथले आयोजक देखील आहेत। काय नेमकं सांगाल, कारण एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। रुपेश गोताड, गाव कासे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली 4 वर्षे आपण नांगरणी स्पर्धा हा एकमेव कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमामध्ये किमान 100हून अधिक शेतकरी एका छताखाली आणण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे। आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देशाने शेतकरी दुग्ध व्यवसाय असेल, पालेभाजी असेल किंवा कुक्कुटपालन असेल, त्या शेतकऱ्यांनी गावात राहून आपल्या उद्योगधंदे वाढीसाठी भर दिला पाहिजे, जेणेकरून मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही। या उद्देशाने आपण नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलं। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर वेगळा उत्साह या निमित्ताने पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या बैलजोड्या देखील या ठिकाणी दाखल झाल्या। शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन विशेषतः या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।